आपण वरून चालू केलं जरी डिस्प्ले जर आला यूज करायचं म्हणजे पुढचं प्रोसेस करायची म्हणजे डिस्प्ले नाही आला एकदा टच करायचं डिस्प्ले आला पाहिजे. हां आता डिस्प्ले आला म्हणजे हे डिस्प्ले असतं. मशीन ऑन ऑफ करण्यासाठी हा असतो. ठीक आहे. ऑफ करताना 3 सेकंड दाबून धरायचं. ऑफ ऑन करताना फक्त एकदा प्रेस करायचं. ठीक आहे. आपले एवढे फंक्शन असतात आणि इकडचे एवढे फंक्शन असतात. त्याच्यानंतर आय लिंक असते त्याच्यात कपडे धुतले जात नाही. आपली IBची लिंक असते त्यात काही नाही करायचं. एक्सप्रेस 15 आपल्याला कमी कपडे जर लवकर धुवायचे असेल 1 किंवा 2 जणांचे कपडे धुवायचे असेल तुम्हाला कोणी फॅमिली मेंबर आपला अर्जंट बाहेर चालले त्याचे कपडे धुवायचे असेल तर या प्रोग्राममध्ये लावून धुवू शकता तुम्ही. ठीक आहे. स्वेटर वगैरे असलं किंवा स्वेटरसारखे जाड कपडे असले तर ह्या कूलर्समध्ये धुवू शकता. ठीक आहे. ॲक्टिवेअर जे आपले कपडे असते पोतेसारखे ते किंवा तुम्हाला लवकर कुठं अर्जंट जायचं असेल तर हेवी कपडे लवकर धुवून काढतात. ठीक आहे. 2 केजीचे दोन्ही कपडे पण याच्याला टाईम लागतो जास्त. समजा एखादा माणूस तुमच्या शेतात वगैरे जाऊन आला जास्त घाण डाग वगैरे लागेल असतं तर ते कपडे धुण्यासाठी 1 तास लागतो चालतं. क्रॅडल वॉश वर्कवाले साडी टोन आले बेस्ट टिकल्या काच वगैरे किंवा एक्झाम्पलमध्ये घागरा तुम्ही घागरा पण धुवू शकता. तसं काचा टिकल्या वगैरे असते ना साडीला वगैरे ते ह्या प्रोग्राममध्ये होते क्रॅडल वॉशमध्ये. ठीक आहे. बल्की बेडशीट वगैरे ब्लँकेट वगैरे जर तुम्ही म्हणता ना तर ह्या एक तर याच्यात धुवायचे किंवा इथं कॉटन जो दिसतोय याच्यात रग वगैरे असले किंवा समज आता आपण हे बेडशीट आपल्या कपड्यासोबत जर लावलं तर नाही का ते अलग लावायचं का? कपड्यासोबत नाही टाकायचं. मग ते एक सिंगल जरी टाकलं तरी चालतं का बेडशीट? हो. स्पिन ड्रायरिंग फक्त इसळणार आणि पिळणार धुणार नाही. तुम्ही बाहेर डाग वगैरे काढून घेतले कपड्याचे कॉलर कप वगैरे बाहेर घासून घेतलं तुम्ही तर तुम्हाला नुसतं हिसळून पिळायचं आहे. या प्रोग्रामात लावून 21 मिनिटात हिसळून पिळून देतात ते. ठीक आहे. हिसळणार आणि पिळणार म्हणजे ओले कपडे आपण फक्त तेव्हा टाकायचे त्याच्यात. हां. त्याच्यानंतर मी गेली आता आपल्या फॅमिलीमध्ये किती नाही तुम्ही 5-6 जण आहेत तर याचं चालतंय. ठीक आहे. त्याच्यामध्ये 5 ते 10 किती किलोची मशीन तुमची 5 ते 9 जण 5 ते 10 जण टाकू शकता. 11 किलोची आहे ना. नाही 8-9 जणांचे कपडे 8-9 जणांचे ड्रेसपेक्षा जास्त नाही टाकायचे. 9 2 18 कपड्यापेक्षा जास्त नाही टाकायचे. पॅन्ट शर्ट. ठीक आहे. कॉटन म्हणजे कॉटनचेच कपडे नाही बरं का. हेवी असले किंवा जास्त कपडे असले आता तुमच्या घरी प्रोग्राम वगैरे पाहुणे वगैरे आले त्यांचे कपडे धुवायचे तुम्हाला फाट फास्ट धुवायचे या प्रोग्रामवर तुम्ही त्यांचे कपडे धुवू शकता. जास्त कपडे धुण्यासाठी ह्या प्रोग्राम जो आहे ना जास्त कपडे धुण्यासाठी. ठीक आहे. कॉटन ना? हां कॉटन म्हणजे त्याच्यात कॉटन मी कपडे धुवू शकतो. कॉटनचे पण धुवू शकता आणि जास्त पण धुवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंथेटिक स्पेशल तुमची भारीवाली साडी असली किंवा त्या कंपनीची साडी असली तर नुसतं किंवा स्पेशल तुम्हाला साडी धुवायची फक्त तर या प्रोग्रामात धुवू शकता. बेबी वेअर म्हणजे लहान मुलांचे कपडे. ठीक आहे. आणि त्याला म्हणजे आपण हॉस्पिटल तुम्ही आता दवाखान्यात राहिले 4-5 दिवस पुढे गेले असते ते लहान कपडे घाण वाचतात ते कपडे याच्यात धुवू शकता तुम्ही. रिफ्रेश म्हणजे ज्या कपड्याला डाग वगैरे लय घाण आहे ते फक्त एकच ड्रेस चालतो बरं काय जास्त घाण असलेलं. हां जास्त घाण असलेलं. ठीक आहे. म्हणजे त्याला माती वगैरे असं लागलेलं असलं त्याच्यानंतर मशीन क्लिनिंगसाठी हा प्रोग्राम असतो. ठीक आहे. म्हणजे मशीन क्लीन 34 दिवसांनी पाऊस असते एक टाकायचं 34 दिवसात. हां जसं आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो का बाबा महिन्यात 1.5 महिन्यात तसं मशीनमध्ये पाऊस टाकून क्लिनिंग करावं लागते. तुम्ही रोज यूज करणार ना मशीन? अच्छा. मशीन रोज यूज करणार का कधीमध्ये? 2-3 दिवसाला रोज नाही कधी चालतं. आता तुम्ही त्यातून कोणताही प्रोग्राम लावा मग टब क्लीन म्हणल्यावर फक्त मशीनच क्लीन करायचं. आपला जे टब आहे ना तो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही त्यातून कोणताही प्रोग्राम लावला. ठीक आहे. ते इथं स्टार्ट करायचं लावल्यानंतर. हां पहिले काय करायचं कपडे आणायचे कपडे किती आहे बघायचं त्या हिशोबाने प्रोग्राम लावायचा. सुकेच कपडे टाकायचे. कोल्ड टाकायचे. ठीक आहे. त्या कपड्याच्या हिशोबाने इथं प्रोग्राम लावून घ्यायचा. आता मला सांगा तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये म्हणजे सांगा मला तुम्हाला किती ड्रेस द्यायचे किती धुवायचे ड्रेस? आता समज आम्ही काय 4-5 जण नाही मला फॉर एक्झाम्पल सांगा ना 2 धुवायचे. 10 ड्रेस नाही जमणार. नाही 10 नाही टाकायचे. नाही जमते त्याला काही नाही पण कमी जर वापरले तुम्ही तर चांगली लाईफ देते मशीन असं म्हणणं आहे बघा. त्याचं काही नाही ते 11 जणांचे धुवायचे बसले 4 ड्रेस टाका. ठीक आहे. तुम्हाला समजा आता 4-5 जणांचे धुवायचे तुम्ही मिक्स डिले लावू शकता किंवा कमी धुवायचे तुम्हाला एक्सप्रेस लावू शकता. त्याच्यानंतर ते टिकल्याच्या काचाचे वगैरे असले तर क्रॅडल वॉश लावू शकता. हिशोबून पिवायचं असेल तर स्पिन ड्राय लावू शकता. त्याच्यानंतर बल्की तुम्हाला बेडशीट वगैरे टावेल वगैरे समज आपण कपडे आता धुतलेत फक्त आपल्याला ड्राय करायचे तेव्हा हे टाकायचं का? हां स्पिन ड्राय.
कोणतरी प्रोग्राम लावला ना, हा हे जो आहे का स्टार्ट दाबायचा बरं काही. आता आपल्याला पाणी नाही आहे त्याला म्हणून स्टार्ट करता येत नाही. हां ठीक आहे. पाणी ऑटोमॅटिक येते. ते दाबायचं समजा. हं. ते दाबल्यानंतर चालू होणार हा समज. मग काहीच नाही करायचं. याच्यावर टायमिंग वगैरे आहे का मग इकडं हे का टाइमिंग दाखवतो मी. दाखवत आहे? हा, हे 15 म्हणजे नाही मिनिटं. तो आपल्याला लावता येईल का तो ऑटोमॅटिक घेतो टाइम? नाही ऑटोमॅटिक. अच्छा. आणि मग पाणी वगैरे पण ऑटोमॅटिकच घेणार ना ते जेवढं पाहिजे तेवढंच. आता त्यांनी आतमध्ये सेट केलेलं आहे. आता तुम्ही 15 मिनिटाचा प्रोग्राम लावला ना, हा. 1 किंवा 1.5 बकेट पाणी घेते. तुम्ही जर जास्त जास्त कपड्याचं लावलं तर 2-3 बकेट घेते. त्याच्यानंतर जर खूप जास्त कपड्याचं लावलं तुम्ही तर 3-4 बकेट घेते. तसं असतं ते. त्याच्यामध्ये सेट हे समजलं नाही एवढं. हां ठीक आहे. आता त्याच्यानंतर आता समजा तुम्ही मी डेली घेतला. हां ठीक आहे. तुम्हाला टेम्परेचर वाढवायचं. टेम्परेचर गरम पाणी करायचं आहे. गरम पाणी. हां. आता समजा घाण कपडे तुम्हाला गरम पाणी करून द्यायचं आहे. अच्छा. ठीक आहे. तुमचं टेम्परेचर दिसतो. टेम्परेचर हे इथं हे 40 डिग्री सेल्सिअस आहे. अच्छा. ठीक आहे. 60 डिग्री सेल्सिअस. परत रिटर्न त्यालाच दाबायचं का? हां जर तुम्हाला जास्त वाढवायचं असेल, हां. जर जास्त वाढवायचं असेल ना तर इथं वाढू शकता तुम्ही. कुठं हा टेम्परेचर आहे. हां. ठीक आहे. 30 डिग्री 40 डिग्री 60 डिग्री आणि हा आणि एकदम कमी कडक. करायचं असलं तर? नाही त्याच्यामध्ये सेट असतो. कमी नाही करता येत. अच्छा. जर वाढवता येतं तुम्हाला. फक्त वाढवता हां. येतं. आता त्याच्यानंतर आता तुम्ही फॅमिलीचे कपडे लावले 7-8 जणांचे कपडे किंवा 4-5 जणांचे कपडे तुम्हाला जेवढे टाकायचे तेवढे फॅमिलीज टाकले तुम्ही आणि तुम्हाला जास्त पिळून घ्यायचे. जास्त पिळायचे. हे अलीकडे स्पिन दिसतंय. हं. आपली मशीन 1400 RPM पर्यंत फिरते. अच्छा. ठीक आहे. आता हे स्पिन आहे 800 RPM सेट आहे. हे RPM 800. हां. आता तुम्ही हे स्पिन दाबलं हां. 1000 हां. 1200 हां. आणि एकदम फुल 1400. अच्छा. म्हणजे तुम्ही याला जेवढं वाढवसाल तेवढं जास्त पिळून निघते. जास्त पिळून. हां. पण विषय काय आहे माहिती आहे का, तुम्ही टेम्परेचर किंवा स्पिन वाढवला 1 तास 15 मिनिटाचा प्रोग्राम आहे का, 1 तास 20 मिनिटं 1 तास 25 मिनिटं असं तुम्ही जेवढं टेम्परेचर किंवा स्पिनिंग वाढवली तेवढा टाईम वाढतो. अच्छा. आता आहे कॉटन. तुम्हाला 11 ड्रेस म्हणून सांगता येते. त्याच्यामध्ये 9 किंवा 10 जणांची टाकायचे. 11 जणांची नाही टाकायचे. अच्छा. ठीक 1 तास 45 मिनिटं दाखवतं इथं. 1 तास 45. 11 ड्रेस आहे हा. हे AI टेक्निशियन आली. त्याच्यानंतर 1 तास 45 मिनिटं टायमिंग आला. ठीक आहे. आणि 11 ड्रेस असं दाखवतं ते. हे जे एवढा दिसतं का, हे इकडचं शोरूममध्ये येतं. हा हे जे दिसतं का हे टायमिंग आहे. त्याच्यानंतर आता 1 तुम्हाला तास 1. 11 ड्रेस म्हणून सांगता येते. हे बघा. हां हां. ठीक आहे. हे AI टेक्नॉलॉजी आली. 1 तास 45 मिनिटं टाईम. आता तुम्ही टाईम सेवर सेट केला. म्हणजे सेट पण करावं लागतो का आपल्याला मग? नाही जर तुम्हाला वेगळं जर करायचं असेल हां. तर तुम्ही समजा याला चालू केलं. हं. ठीक आहे. 2 ड्रेसचा प्रोग्राम लावला हं. किंवा फॅमिलीचा लावला किंवा जास्तचा लावला, कोणता बी लावला. हं. कपडे टाकून दिले आपण आतमध्ये. हे लावून घेतलं. फक्त स्टार्ट बी केलं तरी काही हे नाही. म्हणजे हे सिलेक्ट करून मी तुम्हाला कोण सांगतोय याची गरज नाही आपल्याला, पण तुम्हाला लक्षात राहून लक्षात सांगतोय मी. हां. फुल करून.